Welcome student. Today we have to start mathematics and statistics part first. Part first we have to start lecture number 1 and session number 1, chapter number also 1, mathematical logic. Okay. First we introduce what is the mathematical logic. Mathematical logic is a Greek word of logos. Logos is the meaning of reason. म्हणजे मॅथमॅटिकल हा वर्ड हा ग्रीक वर्ड लोगोस या नावाने आहे. लोगोसचं मीनिंग काय होतं? रिझन. ओके. आणि याचा स्टडी द ग्रेट फिलॉसॉफर, ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल याने याचा सिस्टमॅटिकल स्टडी करण्याला सुरुवात केली. ओके. अँड द मॅथमॅटिकल लॉजिक इज अ डेव्हलप इंग्लिश फिलॉसॉफर ग्रीस बुल यांनी काय केली, मॉडिफाय केला, त्याला स्टडी केला. दिस इज ए इंग्लिश फिलॉसॉफर ऑल्सो अँड मॅथमॅटिशियन ऑल्सो, बुलियन. ओके. अँड लॉजिक मीन्स रिझन. ओके. स्टार्टिंग सांगितलं लॉजिक मीन्स रिझन. तर युअर कम्युनिकेशनसाठी काय पाहिजे, आपण कम्युनिकेशन काय करतो इन आवर लँग्वेज. कम्युनिकेशनसाठी काय गरज असते? थॉट्स. ओके. आवर कम्युनिकेशन वी हॅव टू यूज थॉट्स. आपण कम्युनिकेशनसाठी थॉट्स यूज करतो. थॉटमध्ये काय पाहिजे? सेंटेन्स पाहिजे. ओके. थॉट्ससाठी आपण सेंटेन्स यूज करतो. मग आपण जर बघितलं रिअल लाईफमध्ये जर आपल्याला कम्युनिकेट व्हायचं असेल आपल्या लँग्वेजमध्ये कुठल्याही, जी आपली मातृभाषा आहे, ओके, त्यामध्ये आपल्याला कम्युनिकेट व्हायचं असेल, एकमेकांशी संवाद साधायचा असेल, तर त्यासाठी काय पाहिजे आपल्याला? सेंटेन्स. ओके. वाक्य. सेंटेन्स थ्रू आपण एकमेकांशी काय करू शकतो? संवाद साधू शकतो. हे मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता त्याच्यासाठी संवाद साधण्यात एक स्टेटमेंट असतात नाही का, आपण काही स्टेटमेंट करतो, काही वाक्य करतो, तर त्यासाठी काहीतरी रिझन पाहिजे. त्या सेंटेन्सचं किंवा त्या स्टेटमेंटचं काय पाहिजे? रिझन पाहिजे. मग ते सेंटेन्स कुठल्या टाईपचे? हां, बरोबर आहे की नाही? ट्रू आहे, फॉल्स आहे, इम्पेरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, और एक्सक्लेमेटरी आहे. ओके. म्हणजे इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन वाचक. ओके. एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक. ओके. इंट्रोगेटिव्ह. त्यानंतर आपण बघणार आहे इंट्रोडक्शन तर झालंच तुमचं. मी काय सांगितलं? दिस इज आपल्या रिअल लाईफमध्ये लॉजिक म्हणजे रिझन. आणि काहीतरी आपण जे काही बोलतो त्याला काहीतरी रिझन असेल त्यावेळेस बोलतो, उगाच काहीतरी बोलत नाही. बरोबर की नाही? स्टेटमेंटची डेफिनेशन आपल्याला काय सांगते? स्टेटमेंट इट इज ए डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज ए डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false. Which is either true or false but not both. म्हणजे simultaneously. Okay. But not both at a time. Short form. सायमल्टेनियसली काय किंवा ॲट अ टाइम काय, म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट म्हणजे हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते एक तर बरोबर असेल, एक तर चूक असेल. पण दोन्ही एकाच वेळेस असेल का? दोन्ही पण ते बरोबर पण आहे, चूक पण आहे, असं एकाच वेळेस आपण म्हणू शकतो का? नाही. ओके. स्टेटमेंट कळलं तुम्हाला? स्टेटमेंट्स इट इज डिनोटेड बाय इन युअर लेटर्स. ओके. PQR. आणि इट इज डिनोटेड बाय by letters P, Q, R up to we have to use this in alphabets. Okay. P, Q, R also small letter. We have to use small letters. स्टेटमेंट आपण कशा जातो? स्मॉल लेटर्सनी यूज करतो. मग तुम्हाला कळलं असेल डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? एक तर ते सेंटेन्स ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण दोन्ही एकाच वेळेस असणार नाही. ओके. स्टेटमेंट झालं आपलं. मग आपण काही एक्झाम्पल बघूया त्याच्यावर लगेच. ओके. ते कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे? ते ट्रू आहे, फॉल्स आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे. बरोबर आहे की नाही? आता काही सेंटेन्सची टाईप्स आहे. ओके. ते तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. इंट्रोगेटिव्ह म्हणजे ते क्वेश्चन असेल, क्वेश्चन मार्क असलं काय असतं? इंट्रोगेटिव्ह असतं. आता एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक, तिथं उद्गारवाचक चिन्ह असतं, ते काय एक्सक्लेमेटरी मध्ये. काही सेंटेन्स ओपन असतात. आता ओपन सेंटेन्स म्हणजे काय?
ओपन स्टेटमेंट म्हणा, ओपन सेंटेन्स म्हणा, नाही का, ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स का त्याची आपल्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल शिवाय कळणार नाही, एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10. ओके, दिस इज अ स्टेटमेंट? नो, बिकॉज दिस इज ओपन सेंटेन्स. वाय? एक्स प्लस 4 इज इक्वल टू 10. आता हे ट्रू का फॉल्स आपल्याला सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? कारण की आपल्याला एकची व्हॅल्यू माहित नाही. एकची व्हॅल्यू माहित नाही. जर तुम्ही म्हणलं हे ट्रू आहे, हे जर ट्रू आहे आणि मी एकची व्हॅल्यू जर 2 घेतली, 2 प्लस 4 6, एल एच 6 आर एच 10, हे फॉल्स होईल. बरं मी याला फॉल्स म्हटलो, जर मी एकची व्हॅल्यू 6 घेतली, 6 प्लस 4 इज इक्वल टू 10, म्हणजे एल एच एस 10 येईल आणि आर एच एस पण 10 येईल, तर मी फॉल्स म्हणलो तर ते ट्रू झालं. म्हणजे हे सेंटेन्स जोपर्यंत आपल्याला एकची व्हॅल्यू इथं माहीत नसेल तोपर्यंत आपण याच्यावर सांगू शकत नाही हे नेमकी ट्रू आहे का फॉल्स आहे. असं सेंटेन्स जे असतं त्याला म्हणतात ओपन सेंटेन्स. ते कुठेही जाऊ शकतं, ट्रू कडे जाऊ शकतं किंवा फॉल्स कडे पण जाऊ शकतं. या टाईपचं काय आहे? ओपन सेंटेन्स आहे. तर मग ठीक आहे, आपण बघूया त्याच्यावर काही एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल बघूया. ओके, स्टेटमेंट तुम्हाला कळलं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आपण काय बघणार आहोत, जे डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट वगैरे आपण सांगितलं मी तुम्हाला, त्यावर आपण काय बघणार आहे? एक्झाम्पल्स बघणार आहे. आता स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय स्टेट द ट्रूथ व्हॅल्यूज. आता ट्रूथ व्हॅल्यूज or false values. Truth value means denoted by capital letter T and false value denoted by capital letter F. Okay, आता हे स्टेट द विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. आता जे काही आपण एक्झाम्पल बघणार आहे ते स्टेटमेंट आहे का नाही. आता स्टेटमेंट आहे का नाही मी आत्ताच सांगितलं, तर ते ट्रू किंवा आयदर ट्रू आर फॉल्स, दिस इज अ सेंटेन्स. ते सेंटेन्स ट्रू आहे किंवा फॉल्स आहे तर त्याच्यावर आपण करू शकतो तर ते स्टेटमेंट आहे काय नाही. बरं, मी जे सांगितलेलं पण जस्टिफाय करायचं आहे. जर ते सेंटेन्स नसेल तर का सेंटेन्स नाही? ओके, ते आपल्याला इथं सांगायचं आहे. बघूया फर्स्ट एक्झाम्पल, 5 प्लस 4 इज इक्वल टू 13. दिस इज अ स्टेटमेंट. का? कारण हे ट्रू आहे का फॉल्स आहे आपण सांगू शकतो. मग काय म्हणतात? इट इज ए स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे आणि ते विच इज false or true. Okay, 5 plus 4 is equal to 13. बघा, आपण डिफिनेशन समजून घेतली, इंट्रोडक्शन झालं, डेफिनेशन समजून घेतली स्टेटमेंटची. आता इथं काय बघतो त्याच्यावर काही एक्झाम्पल बघूया, मग तुम्हाला कळेल काय एक्झॅक्ट काय करायचं आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू. पहिल्यांदा काय करायचं आहे? स्टेटमेंट आहे का नाही जस्टिफाय करायचं आहे आणि स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. मग एक एक्झाम्पल मी घेतली तर 5 प्लस 4 इज इक्वल टू 13. हे स्टेटमेंट आहे का? यस, इट इज अ स्टेटमेंट. आणि हे ट्रू आहे का फॉल्स आहे? विच इज ट्रू और विच इज फॉल्स? 5 plus 4 is a LHS, this is 13. 5 plus 4 is हे 9 आणि is equal to 13. LHS is equal to RHS. बरोबर आहे का? नाही, रॉंग आहे. म्हणजे हे काय आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. पण पहिल्यांदा ते स्टेटमेंट आहे का? आहे का? आहे का? आपण याबद्दल सांगू शकतो हे ट्रू आहे का फॉल्स आहे. बरोबर आहे का नाही? इट इज अ स्टेटमेंट अँड which is false. ते स्टेटमेंट आहे आणि ते फॉल्स आहे. देअरफॉर तिथे ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? मग आपण काय सांगायची? स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू. देअरफॉर दी ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. दोनच गोष्टी आहे. पहिल्यांदा चेक करायचं ते स्टेटमेंट आहे का. स्टेटमेंट आहे की नाही ते कसं चेक करायचं? ते आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो का नाही ते ट्रू आहे का फॉल्स आहे. बरोबर आहे की नाही? तर त्याच्याबद्दल आपण सांगू शकतो हे फॉल्स आहे. म्हणजे ते स्टेटमेंट आहे आणि ते कुठल्या टाईपचं आहे? विच इज अ फॉल्स आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? फॉल्स. सेकंड वन, खूप सारे एक्झाम्पल 2 ते 3 एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे, नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल, x minus 3 is equal to 14.
दिस इज अ स्टेटमेंट. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं ओपन सेंटेन्स नाही का, ओपन सेंटेन्स हे कुठल्या टाईपमध्ये आलं, ओपन सेंटेन्स. याच्याबद्दल आपल्याला जोपर्यंत एकची व्हॅल्यू माहित नाही तोपर्यंत आपण याच्याबद्दल सांगू शकत नाही हे एक्झाम्पल ट्रू आहे का फॉल्स आहे, बरोबर आहे की नाही. मग काय म्हणता येईल, दिस इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट ए स्टेटमेंट because it is open sentence. ओपन सेंटेन्स ते का स्टेटमेंट नाही, कारण ते ओपन सेंटेन्स आहे. ओके, याची ट्रूथ व्हॅल्यू वगैरे काही येणार नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड वन. क्लोज द डोर. क्लोज द डोर. नेक्स्ट एक्झाम्पल, क्लोज द डोर. ओके, आता ही एक ऑर्डर दिली नाही का, इथं काय दिली, ऑर्डर. आता क्लोज द डोर याबद्दल हे खरं का खोटं याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, कारण की ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ते ऑर्डर दिलेली आहे का दरवाजा लावून घे, बरोबर आहे की नाही. याच्या म्हणजे काय सांगणार तुम्ही खरं खोटं आहे, म्हणजे हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही, कारण की आपली डिफिनेशन काय सांगते, एखादं सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही हे आपण कधी सांगू शकतो, ज्यावेळेस ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे जर दर्शवत असेल तरच आपण त्याला काय सांगू शकतो, स्टेटमेंट म्हणू शकतो. क्लोज द डोअर, दिस इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नाही. ओके, आपण सांगितलंय, मी तुम्हाला सांगितलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नाही, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नाही, एक्सक्लेमेटरी पण सेंटेन्स स्टेटमेंट नाही, आणि ओपन सेंटेन्स ऑल्सो स्टेटमेंट नाही, म्हणजे इम्पेरेटिव्ह आहे. इट इज imperative sentence. Therefore ते म्हणण्याचं काय काम नाही की दिस इज नॉट अ स्टेटमेंट असं म्हटलं तरी चालेल. दिस इज नॉट ए स्टेटमेंट. का नाही ते, कारण ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणखीन काही एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. फोर्थ वन, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. ओके, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. फर्स्ट, इट इज अ स्टेटमेंट. यस, कारण त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता ते ट्रू आहे की फॉल्स आहे. इट इज ए स्टेटमेंट. हे स्टेटमेंट बाबा, स्टेटमेंट. ओके, गिरायला इथं ठीक आहे. इट इज अ स्टेटमेंट. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल इज अ सिमिलर ट्रायंगल. यस, इट इज अ स्टेटमेंट, कारण तुम्ही याबद्दल सांगू शकता हे ट्रू आहे की फॉल्स आहे. इट इज अ स्टेटमेंट इट इज विच इज ट्रूथ व्हॅल्यू. आता इथे ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. ओके, विच इज ट्रू, therefore its truth value is t. स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, मग टी झाली. ओके, समजलं तीनच गोष्टी. पहिले ते स्टेटमेंट आहे का, ते ट्रू आहे का फॉल्स आहे. यस, इट इज अ विच इज ट्रू, आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, कॅपिटल टी. ट्रू असेल तर कॅपिटल टी आणि फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. ओके, समजतंय काय चाललंय, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. सेम इथे याच्या ऐवजी फिफ्थ वन, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, मग एल एच इज इक्वल टू आर एच एस आपण प्रूव्ह करू शकतो का, नाही. बरं, मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स नाही आपण हे सांगू शकत नाही, म्हणून ते स्टेटमेंट नाही. संपले. नेक्स्ट वन, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. डू यू लाईक मॅथमॅटिक्स, काही ओरली घेतो आता, ठीक आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स.
दिस क्वेश्चन मार्क. तुम्हाला मॅथ आवडतं का? बरोबर की नाही? हे स्टेटमेंट का म्हणू शकत नाही? कारण की तुम्हाला मॅथ आवडतं का? हे खरं आहे खोटं आहे याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. म्हणून ते स्टेटमेंट नाही, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण फाइंड आउट होणार नाही. नेक्स्ट, सनसेट इज अ वेअर वेस्ट. सनसेट, सनराईज और सनसेट. ओके, आता सनराईज कुठून होतो? तर पूर्वेकडून, बरोबर, ईस्ट. सनराईज कंपाऊंड ईस्ट अँड सनसेट हॅव वेस्ट. पुढं मावळतो तो पश्चिमेनं मावळतो. याबद्दल तुम्ही हे खरं की खोटं हे सांगू शकता. खूप सारे एक्झाम्पल आहे. आय एम वॉचिंग अ मूवी. ओके, आता ही सेंटेन्स होईल का हो? नाही होणार. याच्यामध्ये ते खरं खोटं हे आपण सांगू शकत नाही. मग बघा, तुम्हाला समजलं असेल, एवढे सारे एक्झाम्पल घेतले, तर कुठलं सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणायचं आणि कुठल्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं नाही याबद्दल कोणाला काही शंका नको. पुन्हा एकदा जर शंका असेल तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. कुठलंही एक्झाम्पल किंवा कुठलंही सेंटेन्स स्टेटमेंट होण्यासाठी ते ट्रू आहे की फॉल्स आहे, जोपर्यंत हे सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आपण त्याला स्टेटमेंट म्हणू शकत नाही. आणि काही स्टेटमेंट सेंटेन्स असे असतात तर ते ट्रू आणि फॉल्स तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. ते कुठले? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, या टाईपचे सेंटेन्स किंवा ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाहीत. ओके, तर याबद्दल तुम्हाला स्टेटमेंट बद्दल तर सर्वांना कळत असेल. आपण आता पुढच्या आपण बघणार आहोत कनेक्टिव्स अँड कंपाऊंड्स. ओके, नेक्स्ट टॉपिक, लॉजिकल कनेक्टिव्स. ओके, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. लॉजिकल कनेक्टिव्स. आता व्हॉट इज मीन बाय लॉजिकल कनेक्टिव्स? आता दोन स्टेटमेंट जोडण्यासाठी आपल्याला जे काही आपण वर्ड वापरतो, अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, हे काय झाले तुमचे लॉजिकल कनेक्टिव्स. इफ वी हॅव टू यूज वर्ड टू कनेक्ट and, or, not, if, then, if and only if. This is called as a logical connectives. Okay, and simple and compound statement. Two sentence have, or two statement have simple and compound. What is type of simple statement? The statement which cannot be split further into two or more statement. The statement which cannot be split further into two or more statement. जे काही स्टेटमेंट आहे त्याला तुम्ही दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये काय करू शकत नाही, कॅनॉट बी स्प्लिट करू शकत नाही. ओके, त्याला काय म्हणायचं? सिंपल स्टेटमेंट. आणि कंपाऊंड म्हणजे काय? सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन. द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल सेंटेन्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल सेंटेन्सचं कॉम्बिनेशन म्हणजे काय झालं? कंपाऊंड स्टेटमेंट झालं. ओके, तर त्याच्या आधी आपण काय शिकलेलो आहे? लॉजिक बद्दल आपण स्टेटमेंट म्हणजे काय आणि ते स्टेटमेंट ओळखायचे कसे हे सगळ्यांना कळलं आहे. त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स ते आपण शिकणार आहोत. आता लॉजिकल कनेक्टिव्स कुठले कुठले सांगितले मी? लॉजिकल कनेक्टिव्स अँड, ऑर, इफ, देन, अँड, ऑर, नॉट देतो. ठीक आहे, नॉट, if, then, if and only if and only if and only if आपण असंही दाखवू शकतो आय डबल एफ. ओके, हे कनेक्टिव्ह आपल्याला शिकायचे आहे. अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. आता अँड, ऑर यांना आणखीन सिम्बॉलिकल यांची नेमिंग पण आहे. अँडला आपण कंजंक्शन, ऑरला डिस्जंक्शन, याला नॉटला निगेशन, इफ देनला कंडिशनल और बाय कंडिशनल. ओके, कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशन असंही म्हणू शकतो. कंडिशनल और इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफला बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन और इक्विव्हॅलन्स. ओके, हे नेमिंग आहे. आणि आपण लेस लेक्चरला आपण याचे ट्रूथ टेबल बघणार आहोत. ओके, तर मी तुम्हाला PDF द्वारे बुक सेंड करतो. ओके, आणि त्यामध्ये तुम्ही ज्यांच्याकडे बुक नसतील त्यांनी त्याच्यावर स्टडी करू शकता. आता आपलं लेक्चर मी पहिल्यांदाच सांगायला पाहतो पण शेवट सांगतोय. आपलं प्रत्येक लेक्चरच्या वेळेस तुम्ही प्रेझेंटी म्हणून
कॉमेंट्समध्ये तुमचं नाव आणि रोल नंबर टाकायचा आहे. ओके. आणि ज्यांनी कोणी अजून पण चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, की नवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी तुम्हाला अपलोड करील त्यावेळेस सर्वात पहिले ते तुम्हाला दिसेल. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. थोडक्यात आपण आजच्या लेक्चरमध्ये काय शिकलो, तो लॉजिक. लॉजिक म्हणजे काय, रिझन तुम्हाला सांगितलं तो कुठून आला, ग्रीक लेटर लोगोस, लोगोस पासून लॉजिक तयार झाला. रिझन आणि तेथे कोण होतं, फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा स्टडी सुरुवात केली आणि नंतर त्याचं डीपली स्टडी कोणी केला तर बुल यांनी. ओके. दिस इज ए इंग्लिश फिलॉसॉफर अँड मॅथमॅटिशियन आल्सो. ओके. त्यानंतर आपण स्टेटमेंटबद्दल तुम्हाला सांगितलं. स्टेटमेंट पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याला स्टेटमेंट म्हणायचं कुठल्याला नाही हे कशाने ओळखायचं, की ते स्टेटमेंटवर तुम्ही सांगू शकता का ते ट्रू आहे की फॉल्स आहे. त्या सेंटेन्सला तुम्ही स्टेटमेंट असं म्हणू शकता. ज्या स्टेटमेंट तुम्ही ट्रू किंवा फॉल्स असं सांगू शकत नाही ते तुमचं स्टेटमेंट नाही. ते कुठल्या टाईपचे, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी त्या टाईपचे सेंटेन्स आहे ते काय स्टेटमेंट नाही, किंवा ओपन सेंटेन्स असो स्टेटमेंट नाही. ओके. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं ट्रूथ टेबल आपण बघणार आहोत. कसले, अँड, ऑर, नॉट, इफ, देन, अँड, इफ अँड ओनली इफ. हे पूर्ण आता आपण जे पुढचे जे ट्रूथ टेबल शिकणार आहोत हे पूर्ण टोटल चॅप्टरचा सार आहे. याच्यावरच सगळे काही एक्झाम्पल तुम्हाला काय आहे महत्वाचे आहे. आता हे जे मी पहिल्यांदा एक्झाम्पल बघितले ते 1 मार्कचे होते. ओके. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.